बाल पर्यावरण रक्षक मोहीम पर्यावरण रक्षणासाठी आता विद्यार्थ्यांनी पुढे यावे. क्षमता ठाकूर यांचे आवाहन. राजनंदिनी स्मृती फाउंडेशनचे राज्यव्यापी आयोजन. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत बालकांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण करण्यासाठी एका अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंब, चिंच, अशोका, बदाम, अमलतास इत्यादी झाडांच्या बिया पडतात. या असंख्य लाखो बियांचे व्यवस्थित रूपांतर न केल्यामुळे त्या कुजतात, सडतात व निरुपयोगी होतात. तसेच आंबा, जांभूळ, सीताफळ, चिंकू इत्यादी फळबिया कचरा गाडीत किंवा उकिरड्यावर फेकल्या जातात आणि त्या प्रत्येक बीपासून एक मोठा वटवृक्ष निर्माण होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी या सर्व बिया संकलित करून डिस्पोजेबलचा वापर करून त्यापासून सुंदर रोपं तयार करावीत आणि असे करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. पर्यावरण मित्र व आकाशवाणी कलाकार क्षमता ठाकूर यांच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी या संकल्पनेवर आधारित बाल पर्यावरण रक्षक मोहीम अंतर्गत विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये विविध वृक्षांच्या बियांचं संकलन करून स्वतः रोपे तयार करणार आहेत. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने कडुलिंब, चिंच, आंबा आणि जांभूळ यांसारख्या सावली देणाऱ्या आणि पर्यावरणासाठी अत्यंत पूरक असणाऱ्या झाडांच्या बिया संकलित केल्या जातील. विद्यार्थी घरातील जुने प्लास्टिक ग्लास, दुधाचे प्लास्टिक रॅपर, रिकाम्या बाटल्या किंवा डबे यांचा कुंडी म्हणून वापर करून ही रोपं तयार करतील. विशेष म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर पहिल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही रोपं सोबत आणायची आहेत. तसेच विद्यार्थ्यांकडे शिल्लक राहिलेल्या बिया शाळेच्या राजनंदिनी सीड बँकमध्ये सुपूर्द केल्या जातील, ज्याचा वापर सीड बॉल बनवणे तसेच पुढील वृक्षारोपणासाठी केला जाईल. शाळा व्यवस्थापनानं विद्यार्थ्यांनी केलेल्या पर्यावरण रक्षक कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावाची नोंद ठेवावी आणि तयार झालेल्या रोपांचे शाळा परिसरात रोपण करावे किंवा स्थानिक लोकांना सुपूर्द करावे अथवा प्रत्येक शाळेत एक जण रोप वाटिका छोटी स्थापित करावी, जेणेकरून आपण लावलेली रोपं दिवसागणिक कशी वाढत आहेत, मोठी होत आहेत हे पर्यावरणीय चित्र बालमनावर रेखाटलं जाईल आणि त्याचे परिणाम पुढे युवा अवस्थेत प्रत्येकात आपणास घडून दिसून येईल व निश्चितच एक क्रांती घडून येईल. या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालरक्षकाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापन आणि वृक्ष संगोपन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधणाऱ्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सुट्टीत मुलांचा स्क्रीन टाईम, टीव्ही, मोबाईल कमी करून त्यांना निसर्गाशी जोडण्याची ही उत्तम संधी आहे. पालकांनी मुलांना बिया संकलित करण्यासाठी आणि टाकाऊ वस्तूंपासून कुंड्या बनवण्यासाठी प्रोत्साहित करावे असं आवाहन पर्यावरण मित्र क्षमता ठाकूर यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी राजनंदिनी फाउंडेशनच्या प्रतिनिधींशी 93 70 10 15 77 या क्रमांकावर संपर्क साधावा.